हेलो हाय फ्रेंड्स, कसे आहात? आय होप तुम्ही खूप 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 छान असाल। माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। हा व्हिडिओ माझ्या मैत्रिणीचा बर्थडे आहे आणि त्याचा व्लॉग मी बनवणार आहे। 2 दिवसाचे व्लॉग पडणार आहेत कारण 17 जानेवारीला तिचा बर्थडे आहे आणि मी आणि प्राची तिच्यासाठी केक घेऊन जाणार आहोत आणि दुसरा 18 जानेचा जो आहे ते आमची सर्वांची पार्टी आहे कारण फ्रायडेला ॲक्च्युली संकष्टी आहे, सो नॉनव्हेज खाता येणार नाही आणि नॉनव्हेज शिवाय पार्टी सो 18 जानेवारीला आमची पार्टी आहे आणि 17 जानेवारीला तिचा बर्थडे आहे। सो हे 2 ब्लॉग पडणार आहेत, तुम्ही नक्की बघा, व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि जर आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सो आता मला जायचं आहे तिच्या शॉपिंगसाठी, तिला ड्रेस घ्यायचा आहे बर्थडेसाठी आणि ड्रेस खूप आधी घ्यावं लागतोय कारण ते नंतर फिटिंग अँड ऑल ते सगळं करावं लागतं आपल्याला, सो त्याच्यासाठी। आणि व्हिडिओमध्ये आम्ही काय काय एन्जॉय केलेलं आहे, काय काय मी तिला गिफ्ट्स घेतलेले आहेत आणि आम्ही बर्थडे कसा सेलिब्रेट केलेला आहे हे मी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। सो तुम्ही कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। सिद्धू बिल्डिंग खाली येऊन माझी वाट बघत होती आणि ना मी नेहमी व्हिडिओ करते ना तर सिद्धू आहे ना डिकीमधून एकतर काहीतरी काढत असते किंवा एकतर काहीतरी ठेवत असते आणि मी नेहमी व्हिडिओ करते ना तर त्या व्हिडिओमध्ये पहिलं हेच काम करत असते आणि त्याच्यावरच मी तिला विचारत होती का तू हे सगळं करत असते जेव्हा पण मी व्हिडिओ करते तुझा, तर ती ना खूप हसत होती ॲक्च्युली। सो आम्ही फायनली निघालेलो आहोत आणि मधुबन टॉकीजच्या इथे पोचलेलो आहोत। 1-2 शॉपमध्ये जाऊन बघायचं होतं की आम्हाला कुठे चांगला ड्रेस मिळतोय। आम्ही एका शॉपमध्ये गेलो, तिकडे तिला ड्रेस ॲक्च्युली आवडला होता एक, पण तो तिला व्यवस्थित बसत नव्हता प्रॉपर, सो तो कॅन्सल केला आणि असं मनात भरेल असं काहीही इथे नव्हतं। सो दुसऱ्या शॉपमध्ये जाऊन आम्ही बघितलं, तिथे 2-3 ड्रेस बघितले आणि फायनली सिद्धीला एक ड्रेस आवडलेला आहे आणि तिला आवडणं खूप इम्पॉर्टंट होतं कारण तिचा बर्थडे होता। हा ड्रेस सिद्धूला खूप आवडलेला आहे आणि तिने जेव्हा तो वेअर करून बघितला तिकडे, सो तो छान दिसत होता तिला आणि आम्ही हा डन केलेला आहे। हा ड्रेस ॲक्च्युली हा सूट आहे आणि हा दुपट्टा आहे। सो आमची अशी शॉपिंग सगळी झालेली आहे, बर्थडेची सगळी तयारी झालेली आहे। त्यानंतर आम्ही खूप थकलो होतो आणि आम्हाला भूक लागली होती, सो विचार केला की काहीतरी खाऊयात। सो आम्हाला भूक लागते तेव्हा आम्हाला काही खायचं असेल तर आम्ही या हॉटेलमध्ये येतो, गेव अँड झेनमध्ये, जे दत्तनगरला आहे। आम्ही ॲक्च्युली याचं जेव्हा ओपनिंग झालं होतं, जेव्हा न्यू हे ओपन झालं होतं तेव्हा इकडे सतत आम्ही यायचो आणि इथलं नॉनव्हेज फूड आम्हाला खूप आवडतं, सो आम्ही हर टाइम इकडे येत असतो। आणि इकडची जी एक डिश आहे ती म्हणजे बटर गार्लिक प्रॉन्स, ही आम्हा लोकांना खूप आवडते। माझ्या सगळ्या मैत्रिणींना ही डिश इथली खूप आवडते, सो आम्ही पण विचार केला की इथे जाऊन फक्त आता ही डिश मागवायची आणि हे खायचे। सो तुम्हीही कधी या हॉटेलमध्ये आलात तर ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा, बटर गार्लिक प्रॉन्स, कारण प्रॉन्स मला खूप आवडतं, प्रॉन्स म्हणजे आय लव्ह इट। सो सिद्धूनी प्रॉन्स मागवलेला आहे आणि प्रॉन्स पण खूप मोठे मोठे आहेत। सो आम्ही इथे आम्हाला जर भूक लागली होती तर आम्ही ते खाऊन घेतलेलं आहे। त्यानंतर मी आणि प्राची फडके रोडला केक आणण्यासाठी गेलो आणि हे ओकेशन्स एक शॉप आहे जिकडे केक खूप टेस्टी मिळतात, ट्रस्ट मी, खरंच खूप टेस्टी असतात इकडे केक आणि खूप छान छान फ्लेवर असतात इथे। या शॉपमधला जर माझा फेवरेट कुठला असेल तर तो रसमलाई केक आहे। बाकीचे पण मी ट्राय केलेत पण मला इथला रसमलाई केक खूप आवडलेला आणि खूप छान लागतो। सो मी रसमलाई केक घ्यायच्याच याच्यामध्ये गेली होती कारण सिद्धूला पण तो आवडतो, सो मी विचार केला की तिला पण तोच घेऊया। इथे छान छान असे फ्लेवर बघितल्यावरती एक कलर कॉम्बिनेशन जो हा केकचा आहे तो मला खूप आवडला होता आणि मी विचारलं त्यांना की हा कोणता केक आहे, तर त्यांनी सांगितलं हा कॉटन कँडी केक आहे। लहानपणी काय मी आता सुद्धा कॉटन कँडी खूप खाते कारण मी जेव्हा पण चिकूला घेते तेव्हा माझ्यासाठी सुद्धा घेते,
खूप छान लागतं। तुम्ही लोकांनी पण खाल्लं असेल लहानपणी किंवा आता, ज्यांनी ज्यांनी कॉटन कॅन्डी खाल्लं त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा, आणि खूप टेस्टी लागतो। सो हा आम्ही केक फायनल केलेला आहे, आणि सचिनचाही बर्थडे होता, सो प्राचीने त्याच्यासाठी रबडी मलाई केक घेतला, आणि इथे एवढे छान छान फ्लेवर होते, इतके छान छान चॉकलेट पेस्ट्री वगैरे होता, पण जास्ती खाऊ शकत नाही आम्ही, सो आम्ही हा केक घेतला। आणि या शॉपमध्ये ना रात्री 9च्या नंतर डिस्काउंट असतं, सो तुम्ही कधी व्हिजिट कराल तर 9च्या नंतर करा, खूप छान छान केक असतं तिकडे। आणि हा फायनली आम्ही केक घेतलेला आहे। लवकर घरी यायचं होतं कारण मला गिफ्ट पॅक करायचे होते। माझ्याकडे हा गिफ्ट बॉक्स होता, आणि मी विचार केला की सिद्धूला याच्यामधूनच गिफ्ट देईन, कारण तिला घरी नेताना पण जास्त असं काही वजन होणार नाही, सो ती आमच्या सगळ्यांचे गिफ्ट व्यवस्थित घेऊन जाईल घरी। सो मी सिद्धूला हे सगळे गिफ्ट्स घेतलेले आहेत। परफ्यूम सिद्धूचे खूप फेवरेट असतात, आणि त्याच्यामध्ये हा सिक्रेट टेम्पटेशन तिचा एकदम फेवरेट सेंट आहे, सो तिला मी हा परफ्यूम दिलेला आहे, आणि एक जीन्सवरती टॉप दिलेला आहे, एक छोटीशी पर्स, इयरिंग, हातात ब्रेसलेट दिलेला आहे, आणि एक छोटंसं तिला वॉलेट पण दिलेलं आहे, जे तिला खूप कामी येईल कार्ड्स वगैरे ठेवण्यासाठी। सो असे सगळे गिफ्ट्स मी तिला दिलेले आहे। तिला बॉडी स्प्रे वगैरे परफ्यूम खूप आवडतं, सो मी एक बॉडी स्प्रे दिलेला आहे तिला एनवीचा, आणि हा खूप छान आहे। हे चॉकलेट्स तिचे खूप फेवरेट आहेत। सो माझे असे गिफ्ट सगळे पॅक करून झालेले आहेत, माझा गिफ्ट बॉक्स रेडी आहे, आणि आता आम्ही चाललेलो आहोत सिद्धूच्या ऑफिसवरती। सिद्धूच्या ऑफिसवरती पोहोचल्यावरती मॅडम खूप छान अशा बसल्या होत्या, ती अजिबात आम्हाला बघून काहीही शॉक वगैरे झालेली नाहीये, कारण तिला माहिती होतं की आम्ही लोक येणार आहोत। केक बघून सिद्धूला खूप आनंद झाला, कारण तिलाही हे कलर कॉम्बिनेशन खूप आवडलेलं आहे, सो मीही तिला सांगितलं की हा कॉटन कॅन्डी केक हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सिद्धी, हॅपी बर्थडे टू यू। सो आमचा केक कट झालेला आहे, आणि आम्ही एकमेकांना केक भरवून बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे। सिद्धूच्या बर्थडेचा आणि बासुंदीची एक वेगळी आठवण आहे, जी मी तिला बासुंदी देऊन खूप हॅपी केलेलं आहे। मला तिला हॅपी बघायचं होतं या दिवशी, आणि ती खरंच बासुंदी खाऊन तिला खूप बरं वाटलेलं आहे, आणि ती हॅपी झालेली आहे। तिच्या चेहऱ्यावरची जी स्माईल होती ती मला बघायची होती। सिद्धू, तू नेहमी अशीच हसत राहा आणि आमच्यासोबत कायम राहा, आपल्या ह्या मैत्रीला कोणाची नजर ना लागो। खरंच तू माझी मैत्रीण आहेस हे मला सांगायला खूप अभिमान वाटतो, कारण तुझ्यासारखी मैत्रीण भेटणं खूप मुश्किल आहे, आणि तू मला माझी बेस्ट फ्रेंड आहेस हे मला खरंच सांगावंसं वाटतं, आणि मी खरंच खूप स्वतःवरती प्राऊड फील करते की तू माझी बेस्ट फ्रेंड आहे। त्यानंतर आमची 18 जानेला पार्टी होती, सो त्या पार्टीची तयारी चालू आहे, आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की मला मेकअप आवडतो, पण मला मेकअप करता येत नाही, सो काजळ आणि लिपस्टिक हेच माझं मेकअप आहे। हे छानसं गळ्यातलं मला स्टेशनला भेटलं होतं, आणि खूप छान वाटतं हे, सो मला हे खूप यूज आहे, आणि मी या वन पीसवरती घालू शकते, किंवा माझे जे ब्लॅक वन पीस आहेत किंवा टी शर्ट असं मी खूप छान असं घालू शकते, हे मला हे खूप आवडलेलं आहे। सो आमची तयारी चालू आहे, आणि आम्हाला लवकरात लवकर निघायचं होतं, कारण आम्हाला हायवेला जायचं होतं धाब्यावरती। परफ्यूम न मारता निघणं माझ्यासाठी ते फेअर नाही, कारण मला परफ्यूम खूप आवडतात, आणि माझ्याकडे खूप स्टॉक आहे, सो कोणता मारायचा हा विचार चालला होता। शेवटी बेला विटाचा परफ्यूम वुमन डेट करून एक परफ्यूम आहे, त्याचं स्मेल खूप छान आहे, सो मला तो आवडतो, आणि तो मारून आम्ही निघालेलो आहोत। सो आम्ही पोहोचलेलो आहोत आंगण धाब्यावरती। आंगण धाबा का, कारण डोंबिवलीमध्ये ऑलमोस्ट हॉटेलमध्ये आमची पार्टी झालेली आहे, आम्ही सगळीकडे खाल्लेलं आहे छान, सो आम्हाला इकडे धाब्यावरती यायचं होतं, आणि ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं बदलापूर पाईपलाईनला, तिकडे जे धाबे आहेत तिथे जायचं होतं, पण तिकडे आम्ही लेडीज होतो, आणि लेट नाईट जाणं थोडं रिस्की वाटतं, सो तिकडे नाही गेलो। इकडे एंट्री करताच छानसा असा ऑर्केस्ट्रा चालू होता, आणि गेल्या गेल्या जे माझं फेवरेट सॉन्ग आहे तेच लागलं होतं, आणि मी ते तुम्हालाही ऐकवणार आहे, सो तुम्हीही ऐका माझं फेवरेट।
माझ्यासाठी मला प्रॉन्स पाहिजे होत्या आणि तेच प्रॉन्स मसाला आणि ते खाऊन ते सगळं खूप मी बोर झाली होती. सो काहीतरी वेगळं असं काही मिळतं का असं प्राची बघत होती आणि आमचा डिनर आलेला आहे. ॲक्च्युली खूप भूक लागली होती, खूप मजा मस्ती आमची चालू होती आणि आमची बर्थडे गर्ल तर बापरे ती असल्यावरती आम्हाला हसायचंच आहे, कारण खूप मजा मस्ती आणि ती नेहमी हसत असते आणि अशीच तू कायम हसत राहा आणि आम्हाला पण हसवत राहा. सो आता तिचा बर्थडे केक आम्ही कट करणार आहोत. Happy birthday to Cindy. Happy birthday to सो अशा प्रकारे आमचा बर्थडे केक कट करून झालेला आहे आणि हा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल होता, कारण स्पेशल व्यक्तीचा बर्थडे होता. आय होप तिने पण खूप एन्जॉय केलेला आहे. आम्ही असा हा बर्थडे खूप एन्जॉय केलेला आहे. आमचं डिनर पण खूप आम्ही एन्जॉय केलेला आहे. रिकाम टेकड्या मैत्रिणींकडून एक छोटीशी भेटवस्तू सिद्धूसाठी. सिद्धू, याच्यावरती तू रोज सॉन्ग ऐक आणि डान्स करत राहा. सो असा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. परत एकदा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.